जे न्याय असेल, न्यायाने जे व्हायचं असेल ते होऊ द्या, आमची काही हरकत नाही. तिसरी शक्यता अशी आहे की अध्यक्ष हा सर्व निकाल नाही बघा, नाही मी सहानुभूतीवरती राजकारण करणार नाहीये, मी न्यायावरती राजकारण करणार आहे. न्यायावरती आहे, कारण ही लढाई माझी लढाई नाहीये, जनतेची लढाई आहे, जनतेच्या भवितव्याची आहे. आणि लोकशाहीचा खून हे दोघं मिळून करतायत का हे उद्या आपल्याला कळेल, हे उद्या आपल्याला कळेल. आणि कदाचित हीच शक्यता आहे की आणखीन वेळ काढूपणा, कारण त्यांनी खेचलं. उद्या 4 वाजता ते निकालाचं वाचन करायला सुरुवात करतील. आणि मला असं वाटतं की रात्री 11:59 आणि 59 सेकंदाच्या वेळेला ते कदाचित ते वाचतील. जसं त्यांना वर्ण आलं असेल नसेल मला माहिती नाही, तसं ते वाचतील आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन आणखीन वेळ काढावा अशीच त्यांची अपेक्षा आहे. कारण कायद्याच्या आधारे ते लढूच शकत नाहीत. घटनेचा आधार घेतला तर ते लढू शकत नाही, पण घटना मोडीत काढण्यासाठी मोडून आणखीन काही ते करतायत का हे उद्या पाहावं लागेल. आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की सर्वोच्च न्यायालयात आम्ही काल एक ॲफिडेव्हिटद्वारा हे नमूद केलेलं आहे. आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे नमूद करू इच्छितोय. नाही, प्लॅन बी वगैरे नाही. पहिलं प्लॅन बी सी डीचा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्यात देखत दिवसाढवळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे, तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलूमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल आणि त्याच्यासाठी निवडणुका येत आहे. ठीक आहे, चलो हा, धन्यवाद सगळ्यांना, आभारी आहे. जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्ष उद्याही वेळकाढूपणा करतील असं वाटतं. न्यायमूर्तीच 2 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, किंबहुना आरोपीला भेटले, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर बोट ठेवलेलं आहे. इतकंच नाही तर ठाकरे गटाकडून नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आलंय. नार्वेकर शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाकडून हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय आणि ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रतिज्ञापत्र सध्या